कल वर्धा जिले में विदर्भ की प्रथम ओबीसी एल्गार सभा का आयोजन किया गया है, जिसके विषय में जानकारी देते समय मंत्री छगन भुजबल ने बताया कि कल 11 बजे ओबीसी एल्गार सभा का आयोजन वर्धा में किया गया है, जिसके बाद विभिन्न संभाग में भी यह सभाएं होने वाली है। इस समय मंत्री भुजबल ने बताया कि जिस प्रकार से मराठा आरक्षण को लेकर 58 मोर्चे निकाले गए, लेकिन जिसके बाद पृथ्वीराज सरकार में कानून बनाए गए जो सुप्रीम कोर्ट में छूटे हैं, जिससे कि इसके सिद्ध होता है कि शांति से भी सरकार आंदोलनकारियों की सुनती है। खरं आहे, उद्या 11 वाजता वर्ध्याला ओबीसी एल्गारची रॅली आहे आणि स्थानिक नेतेसुद्धा आणि राज्यातून येणारे इतर ओबीसीचे नेते हे सगळे त्या रॅलीमध्ये आपली मतं मांडणार आहेत। साधारणपणे आता 2 रॅलीज ज्या आहेत मराठवाड्यात झाल्या, एक रॅली इंदापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात झाली, आता ही एक विदर्भात होईल। परवा कोकणात म्हणजे ठाण्यामध्ये ती ओबीसी एल्गारची रॅली आहे। 24 तारखेला अमरावतीची म्हणजे पश्चिम विदर्भाची रॅली होईल। मग त्याच्यानंतर सोलापूर, पंढरपूरची किंवा नांदेड अशा अनेक ठिकाणच्या ज्या आहेत, वाशिम, अशा सगळ्यांच्या मागण्या आहेत। पण अधिवेशन पण सुरू आहे आणि एवढ्या सगळ्या ज्या आहेत मोठमोठ्या सभा ताबडतोब घेणं जरा अशक्य होतं, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आहे। परंतु हळूहळू या सगळ्या सभा रॅलीज आम्ही करणार आहोत आणि याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामधील सर्व ओबीसीच्या मागासवर्गीय जेवढे घटक आहेत त्यांना याची जाणीव करून देणं की काय नक्की चाललेलं आहे, याचा फायदा कोणाला होणार आहे, तोटा कोणाला होणार आहे आणि तो कशा प्रकारचा होणार आहे। आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले, लाखो लोकांचे, लाखो कार्यकर्ते होते, महिला होत्या, पण कुठेही कायदा हातात घेतला गेला नाही, शांतता झाली नाही आणि त्या भव्य मोर्चे पाहून एकदा पृथ्वीराज सरकारमध्ये आम्ही होतोच, त्यावेळेला एकदा कायदा केला गेला। तो कायदा अडचणीत आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना दुसरा कायदा केला, तो हायकोर्टापर्यंत टिकला, पुढे सुप्रीम कोर्टामध्ये अडकला। त्याच्यामुळे असं काही नाही की शांततापूर्ण जर आपण या रॅलीज केल्या तर सरकार लक्ष देत नाही, असा काही भाग नाही। आता सुद्धा सरकार प्रयत्न करतेच आहे। त्यांनी वेगवेगळ्या न्यायमूर्तींचं जे आहे सल्लामसलत करून काय करता येईल त्याच्याबद्दल विचारविनिमय चालू आहे। परंतु या जरंगेनं जे पोलिसांवर हल्ला करणं, 80 पोलिसांना, महिला पोलिसांसहित जखमी करणं आणि त्याच्यानंतर जे आपण पाहिलं की बीडमध्ये अनेकांची घरं, कार्यालयं, हॉटेल्स ही ठरवून पेटवण्यात आली, कट करून पेटवण्यात आले। त्याच्यामध्ये जीवितहानीसुद्धा निश्चित झाली असते, परमेश्वर कृपेने ती सगळी मुलं आणि लोक वाचले, महिला वाचल्या। आणि तेव्हापासून आपण पाहतो आहोत की राज्यामध्ये गावबंदी